ओंकार. तुझं नाव उच्चारलं की मनात पहिल्यांदा शांतता येते. ओंकार म्हणजे केवळ मंत्र नाही, तर प्रत्येक सुरुवातीचं प्रतीक आहे. तुझ्या आवाजात जणू ओंकाराचा नाद आहे, स्थिर, शांत, पण आतून सामर्थ्यानं भरलेला ओंकार. तुझ्या आसपासच्या लोकांना नेहमी जाणवतं की तुझ्या सहवासानं गोंधळ निवळतो आणि मनात एक वेगळंच स्थैर्य येतं. तुझ्या प्रत्येक कृतीत एक लय आहे ओंकार. तुझ्या प्रत्येक पावलात एक ताल आहे. ओंकार म्हणजे सुरुवात, आणि तू हीच ती सुरुवात आहेस. स्वप्नांची, यशाची आणि नवीन ऊर्जेची. तुझं नाव घेतलं की जणू सकाळच्या शंखनादासारखी सकारात्मकता सर्वत्र पसरते. ए ओंकार, तू खरंच तुझ्या नावासारखाच आहेस. प्रेरणेचा नाद, ओंकार. गणपतीचं पहिलं नावच आहे ओंकार, ज्याच्या उच्चारानं प्रत्येक मंगल कार्य सुरू होतं. आरतीच्या सुरात, मंत्रोच्चारात तो ओंकार निनादतो आणि बाप्पा प्रसन्न होतो. तुझं नावही तसंच. जिथे तू आहेस तिथे बाप्पाच्या कृपेचा नाद गुंजतो आणि जीवन मंगलमय होतं. सो तुमच्या आयुष्यात आहे का कोणी असाच ओंकार? मग त्याला कमेंट बॉक्स मध्ये टॅग करा किंवा ही रील ओंकारला शेअर करायला विसरू नका. बाकी तुम्हाला हवी असेल तुमच्या नावावरची ही अशीच प्रेरणा, तर तुमचं नाव कमेंट मध्ये लिहा. मला फॉलो करणाऱ्यांचं नाव मी नक्कीच निवडेन. मला फॉलो करत नसाल आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमच्या नावाची रिक्वेस्ट तुम्ही टाकत असाल तर तुमची मेहनत वाया जाते कमेंट करण्याची. सो आधी फॉलो करा, मग कमेंट करा. बाकी तुम्हाला हवी असेल तुमच्या नावावरची, तुमच्या कामाबद्दलची, तुमच्या कार्यप्रवासाची, जीवन प्रवासावरची, किंवा तुमचा बिझनेस असेल, तुमचा कुठला ब्रँड असेल, या सगळ्यांना जर माझ्या आवाजाची गरज तुम्हाला भासत असेल किंवा एखाद्या रीलच्या माध्यमातून, एखाद्या कस्टमाइज रीलच्या माध्यमातून तुम्हाला जगासमोर यायचं असेल माझ्या आवाजाच्या माध्यमातून, तर मला इनबॉक्स मध्ये मेसेज करा. बेअर मिनिमम चार्जेस आहेत. इनबॉक्स मध्ये मी सगळी माहिती तुम्हाला पुरवेन. बाकी तुमच्या आयुष्यातल्या ओंकारची काळजी घ्या आणि तुमच्या स्वतःचीही. भेटूया पुढच्या रीलमध्ये.